नमस्कार. लोकसेवा न्यूजच्या एक्झिट पोलमध्ये आपले स्वागत आहे. रायगडला 7 जागा आहे. 7 पैकी 2 महायुतीला आणि 5 महाविकास आघाडीला जाणार आहे. त्यानंतर पुढचा जिल्हा आहे लातूर. लातूरच्या आपण सीटा बघितल्या तर लातूरला 6 सीटा आहे. 6 पैकी 2 महायुती, 4 महाविकास आघाडीला जाताना या ठिकाणी दिसत आहे. त्यानंतर पुढचा जिल्हा आहे बीड. बीडमध्ये 6 सीटा आहे. 6 पैकी 2 महायुती आणि 4 महाविकास आघाडीला जाताना दिसत आहे. आणि आतापर्यंत आपण 19 सीटांचा एक्झिट पोल बघितला, त्यापैकी 13 महाविकास आघाडीला आणि 6 महायुतीला जाताना दिसत आहे. त्यानंतर आहे पुणे. पुणेमध्ये 21 सीटा आहे. 21 पैकी 7 महायुतीला आणि 13 महाविकास आघाडीला जाताना दिसत आहे. 40 पैकी 26 महाविकास आघाडी आणि 13 महायुतीला जाताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. पुणे नंतर आपण बघणार आहोत अहमदनगर. अहमदनगरमध्ये 12 सीटा आहे. 12 पैकी 4 महायुतीला, 8 महाविकास आघाडीला जाताना दिसत आहे. 52 सीटांपैकी 34 महाविकास आघाडी आणि 17 महायुती. त्यानंतर पुढचा जिल्हा आहे सातारा. सातारामध्ये 8 सीटा आहे. 8 पैकी 4 महायुतीला आणि 4 महाविकास आघाडीला जाताना दिसत आहे. 60 पैकी 38 महाविकास आघाडी आणि 21 महायुती. या पद्धतीने सीटा या ठिकाणी डिव्हिडेशन झालेले आहे. त्यानंतर आहे उस्मानाबाद मध्ये 4 सीटा आहे. 4 पैकी महायुतीला 1 आणि महाविकास आघाडीला 3 सीटा जाताना दिसत आहे. उस्मानाबाद नंतर सोलापूर. सोलापूरला 11 सीटा आहे. 11 पैकी 3 महायुती, महाविकास आघाडी 7, 75 पैकी 48 महाविकास आघाडी आणि 25 महायुतीला जाताना सीटा दिसत आहे. सोलापूर नंतर आहे कोल्हापूर. कोल्हापूरमध्ये 7 सीटा आहे. 7 पैकी 7 सीटा महायुतीला जाताना दिसत आहे आणि 3 सीटा फक्त महाविकास आघाडीला या ठिकाणी मिळताना दिसत आहे. 85 पैकी 51 महाविकास आघाडी आणि 32 महायुतीला जाताना दिसत आहे. त्यानंतर आहे सिंधुदुर्ग. सिंधुदुर्गमध्ये बघितलं तर सगळ्या सीटा या ठिकाणी महाविकास आघाडीला जाताना दिसत आहे. 3 पैकी 3 सीटा महाविकास आघाडी या ठिकाणी मिळवताना दिसत आहे. त्यानंतर पुढचा जिल्हा आहे रत्नागिरी. रत्नागिरीमध्ये 5 सीटा आहे. 5 पैकी 3 महायुती आणि 2 महाविकास आघाडीला जाताना दिसत आहे. 93 पैकी 56 महाविकास आघाडी आणि 35 महायुतीला जाताना दिसत आहे. त्यानंतर पुढचा जिल्हा बघूया सांगली. सांगलीमध्ये टोटल 8 सीटा आहे. 8 पैकी 2 महायुती आणि 4 महाविकास आघाडी आणि अन्य दल जे अपक्ष किंवा इतर पक्ष आहे त्यांना 2 जागा जाताना या ठिकाणी दिसत आहे. सांगली नंतर आपण पुढचा जिल्हा बघूया गोंदिया. गोंदियामध्ये 4 सीटा आहे. 4 पैकी 2 महायुती आणि 2 महाविकास आघाडीना जाताना दिसत आहे. गोंदिया नंतर आपण पुढच्या जिल्ह्याकडे वळूया. पुढचा जिल्हा आहे गडचिरोली. गडचिरोलीमध्ये 3 जागा आहे. 3 जागांपैकी 1 महायुती आणि 2 महाविकास आघाडीला मिळताना दिसत आहे. 108 सीटांपैकी 64 महाविकास आघाडी आणि 40 महायुतीला आतापर्यंत मिळताना जागा दिसत आहे. गडचिरोली नंतर पुढचा जिल्हा आहे भंडारा. भंडारामध्ये 3 जागा आहे. 3 पैकी 1 महायुती आणि 2 महाविकास आघाडीला जाताना दिसत आहे. 111 सीटांपैकी 66 महाविकास आघाडी आणि 41 महायुतीला जाताना जागा या ठिकाणी आपण बघत आहोत. भंडारा नंतर पुढचा जिल्हा आहे नागपूर. नागपूरला टोटल 12 सीटा आहे. 12 सीटांपैकी या ठिकाणी महायुतीला 4 आणि महाविकास आघाडीला 7 सीटा जाताना दिसत आहे. नागपूर बघितलं तर महायुतीचा हा गड समजला जातो, पण या ठिकाणी यावेळेस महाविकास आघाडीला जास्त सीटा मिळताना दिसत आहे. अमरावतीला 8 जागा आहे. 8 जागांपैकी महायुतीला 3 आणि महाविकास आघाडीला 4 सीटा मिळताना दिसत आहे. अमरावती एक अपक्षला सुद्धा या ठिकाणी 1 जागा मिळताना दिसत आहे. त्यानंतर वर्धेमध्ये 4 जागा आहे. 4 पैकी 1 महायुती आणि महाविकास आघाडीला 2 जागा मिळताना दिसत आहे. आणि वर्ध्यामध्ये 1 अपक्ष उमेदवार सुद्धा निवडून येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणी 1, 2, 3 या पद्धतीने ज्या 4 सीटा आहेत त्यांची विभागणी होत आहे. अकोल्यामध्ये 5 सीटा आहे. 5 पैकी 1 महायुती, 3 महाविकास आघाडीला मिळताना दिसत आहे. इथे सुद्धा एक अन्य पक्ष आहे किंवा अन्य दल आहे त्याला 1 सीट मिळताना दिसत आहे. 5 या सुद्धा डिव्हिडेशन झालेले आहे. 1, 3 आणि 1 या पद्धतीने. त्यानंतर पुढचा जिल्हा आहे वाशिम. वाशिम मध्ये 3 सीटा आहे. 3 पैकी महायुतीला या ठिकाणी आपलं खातं उघडता येणार नाही अशी स्थिती आहे. महाविकास आघाडी 2 आणि अन्य दलला 1 जागा या ठिकाणी मिळण्याची दाट शक्यता
आहे. त्यानंतर आहे जळगाव. जळगावमध्ये टोटल 11 जागा आहे. 11 जागांपैकी 7 महायुती आणि महाविकास आघाडीला या ठिकाणी फक्त 3 जागा मिळणार आहे आणि अन्य दल आहे त्यांना सुद्धा या ठिकाणी 1 जागा मिळण्याची दाट शक्यता आहे. जळगाव नंतर आपण पुढचा जिल्हा बघणार आहोत बुलढाणा. बुलढाण्यामध्ये टोटल 7 जागा आहे. 7 पैकी 4 महायुती आणि 3 महाविकास आघाडीला मिळताना दिसत आहे. आतापर्यंत 161 पैकी 90 महाविकास आघाडी आणि 61 महायुतीला जागा प्राप्त होताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. त्यानंतर आपण पुढचा जिल्हा बघणार आहोत नंदुरबार. नंदुरबारमध्ये 4 सीटा आहेत. 4 सीटांपैकी 2 महायुती आणि 2 महाविकास आघाडी. या ठिकाणी समान संधी राहणार आहे. गेल्या वेळेस जे निवडून आले होते तेच या ठिकाणी परत निवडून येण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यानंतर पुढचा जिल्हा आहे धुळे. धुळ्यामध्ये 5 सीटा आहे. 5 सीटांपैकी या ठिकाणी 3 महाविकास आघाडी आणि 2 महायुतीला मिळताना दिसत आहे. आतापर्यंत 270 सीटांचा आपण एक्झिट पोल बघितला आहे. त्यापैकी 95 सीटा महाविकास आघाडी आणि 65 सीटा महायुतीला प्राप्त होताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. त्यानंतर आहे मुंबई रिजन. सगळ्यात मोठी ज्या जागा आहे त्या सगळ्या मुंबईत आहे. त्यापैकी समान जागा त्या ठिकाणी मिळताना दिसत आहे. 17 महायुती आणि 17 महाविकास आघाडी आणि अन्य दल आहे त्यांना फक्त 2 जागा या ठिकाणी मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबई रिजन हा सगळ्यात मोठा रिजन म्हटला जातो. त्यानंतर आहे नाशिक. नाशिकला 15 पैकी 7 महायुती आणि 8 महाविकास आघाडीला या ठिकाणी जागा प्राप्त करताना आपल्याला दिसत आहे. 221 पैकी 120 महाविकास आघाडी आणि 89 महायुतीला मिळताना जागा आतापर्यंत आपण या ठिकाणी बघितलेल्या आहे. त्यानंतर ठाणे. ठाणे हा मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला समजला जातो. या ठिकाणी 18 जागा आहे. 18 जागांपैकी 9 महायुती आणि 8 महाविकास आघाडी आणि अन्य दल या ठिकाणी 1 जागा मिळताना आपल्याला दिसत आहे. आतापर्यंत 239 पैकी 228 आपल्याला महाविकास आघाडी आणि 98 महायुतीला मिळताना दिसत आहे. त्यानंतर आहे पालघर. 6 पैकी 3 महायुती आणि 3 महाविकास आघाडीला या ठिकाणी जागा आपल्याला मिळताना दिसत आहे. या ठिकाणी सुद्धा 134 महाविकास आघाडी 102 वर महायुती पोहोचलेली आहे. त्यानंतर आहे जालना. जालन्यामध्ये 5 जागा आहे. 5 पैकी 1 महायुतीला आणि 3 महाविकास आघाडी आणि 1 अन्य दलाला या ठिकाणी जागा जाणार आहे. 244 पैकी 221 जागा या महाविकास आघाडीला आणि 99 जागा या महायुतीला प्राप्त करताना दिसत आहे. औरंगाबादमध्ये 9 जागा आहे. 9 पैकी 4 महायुतीला आणि 3 महाविकास आघाडीला आणि अन्य दल आहे त्याला या ठिकाणी 2 जागा मिळताना दिसत आहे. या ठिकाणी MIM सुद्धा या ठिकाणी आपला उमेदवार निवडून आणू शकतोय अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यानंतर आहे परभणी. परभणीमध्ये 4 सीटा आहे. 4 पैकी 2 महायुती आणि 2 महाविकास आघाडीला या ठिकाणी सीटा जाताना दिसत आहे. 263 पैकी 139 महाविकास आघाडी आणि 108 महायुतीला या ठिकाणी जागा मिळताना दिसत आहे. आणि पुढचा जिल्हा आहे चंद्रपूर. चंद्रपूरमध्ये 6 जागा आहे. 6 जागांपैकी 2 महायुती 4 महाविकास आघाडीला मिळताना दिसत आहे. आतापर्यंत जर बघितलं तर 269 पैकी 143 महाविकास आघाडी आणि 110 महायुती आणि 16 सीटा अदर पक्षांना गेलेल्या आहे. त्यानंतर आहे यवतमाळ. यवतमाळमध्ये 7 जागा आहे. 7 पैकी 3 महायुती आणि महाविकास आघाडीला या ठिकाणी 4 जागा मिळताना दिसत आहे. आणि त्यानंतर पुढचा जिल्हा आपण बघणार आहोत नांदेड. नांदेडमध्ये 9 जागा आहे. 9 सीटांपैकी 5 सीटा महायुतीला आणि 4 सीटा महाविकास आघाडीला या ठिकाणी मिळताना आपल्याला दिसत आहे. नांदेडमध्ये 5, 4 आणि अन्य पक्षाला या ठिकाणी आपलं खातं उघडता आलेलं नाही. त्यानंतर आपण पुढचा जिल्हा बघणार आहोत हिंगोली. हिंगोलीमध्ये आपल्याला 3 जागा आहे. 3 पैकी 1 महायुती आणि 2 महाविकास आघाडीला मिळताना दिसते आणि या ठिकाणी 288 सीटांचा आपण एक्झिट पोल बघितला. त्यामध्ये महाविकास आघाडी सत्तेमध्ये येताना दिसत आहे. 288 जागांचा या ठिकाणी एक्झिट पोल पूर्ण झालेला आहे. एक्झिट पोलानुसार या ठिकाणी महाविकास आघाडीला 153 सीटा आणि महायुतीला 119 सीटा मिळताना दिसत आहे. आणि कुठल्याही पक्षाला 288 जागांपैकी 144 सीटा प्लस ज्या पक्षाकडे असेल तो पक्ष या ठिकाणी सत्ता स्थापन करतोय आणि या ठिकाणी महाविकास आघाडीला 153 सीटा मिळताना दिसत आहे. त्यानुसार महाविकास आघाडी या ठिकाणी आपली सत्ता स्थापन करू शकते आणि महायुतीकडून महाविकास आघाडी सत्ता हस्तांतरित करताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. 288 सीटांचा एक्झिट पोल आपण या ठिकाणी बघितला. या एक्झिट पोलानुसार आता या ठिकाणी महाविकास आघाडी स्पष्ट बहुमताने सत्ता स्थापन करत आहे.